नाशिक शहरात सह्याद्री हॉस्पिटल परिसरात पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त। नाशिक शहरातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रुग्ण व नातेवाईकांच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। हॉस्पिटलमध्ये येणारी अनेक वाहने थेट सर्व्हिस रोडवर पार्क केली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहनांची ये-जा करण्यात अडथळा निर्माण होत आहे। सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल, मोहम्मद अली रोड या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे। परिणामी या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅमची समस्या गंभीर बनली आहे। विशेषतः रुग्णवाहिका, डॉक्टरांची वाहने, रुग्णांचे नातेवाईक तसेच स्थानिक नागरिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आपत्कालीन सेवांसाठी येणाऱ्या रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक रहिवासी व वाहन चालकांनी या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। हॉस्पिटल परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, ट्रॅफिक पोलीस बंदोबस्त वाढवणे तसेच सर्व्हिस रोडवर बेकायदेशीर पार्किंगवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असून अन्यथा आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी। वृत्तसंकलन रज्जाक शेख, नाशिक। इथे नागजीचा सिग्नल आहे, द्वारकावर काम चालू झालेलं आहे, त्यामुळे नागजीच्या रोडने ट्रॅफिक वळवण्यात आलेले आहे आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आलेले पेशंटचे जे नातेवाईक आहेत ते इथे रोडवर पार्किंग करतात आणि रोडवर पार्किंग करणं हे चुकीचं आहे। त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा तयार होतो। त्यामुळे आम्ही रोडवर लागलेल्या गाड्यांवर नो पार्किंगचा बंद टाकत आहोत। तरी या रोडवरती तुम्ही ही गाडी लावू नये, पर्यायी जागेवर गाडी लावावी। ठीक।